मकर राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात संघर्ष हा अपवाद नसतो, तो जणू स्वभावधर्म असतो. तुम्ही आयुष्यभर शांतपणे जबाबदाऱ्या पेलत राहिलात, शब्दांपेक्षा कृतीतून स्वतःला सिद्ध करत राहिलात. तुमच्या कष्टांचा गाजावाजा कधी केला नाही, पण त्यांची किंमतही अनेकदा तुम्हाला मिळाली नाही. उलट तुमच्यावर शंका घेतली गेली. तुमच्या प्रामाणिकपणाचा गैरफायदा घेतला गेला आणि तुमच्याच पाठीमागे खेळी करून तुमचं नुकसान करण्याचे प्रयत्न झाले. तुम्हाला अनेकदा असं वाटलं असेल की सत्य तुमच्या बाजूने असूनही परिस्थिती मात्र तुमच्या विरोधात का उभी राहते आहे. तुम्ही शांत राहिलात, संयम ठेवला, वेळेवर विश्वास ठेवला, कारण तुमच्या स्वभावात एक गोष्ट खोलवर रुजलेली आहे. घाई नको, पण न्याय हवा. हा महिना त्या प्रतीक्षेचा शेवट घेऊन येतो. हा काळ केवळ घटनांचा नाही तर उलगड्याचा आहे. जे अनेक वर्ष पडद्यामागे चालू होतं, जे तुमच्यापासून जाणीवपूर्वक लपवलं जात होतं, ते तुमच्या विरोधात शांतपणे घडत होतं. त्या सगळ्याचं उत्तर आता समोर येऊ लागेल. तुम्हाला एक एक करून सगळ्या गोष्टींची सांगड लागेल. हा काळ आहे जिथे तुमच्या आयुष्यातील गोंधळाला अर्थ मिळेल, शंकेला उत्तर मिळेल आणि अन्यायाला न्याय मिळेल. नियती आता प्रेक्षक राहणार नाही, ती तुमच्या बाजूने उभी राहून निर्णय देणार आहे. म्हणूनच हा महिना मकर राशीसाठी विशेष आहे, कारण इथे तुम्ही काही सिद्ध करणार नाही, परिस्थितीच तुमचं सत्य सिद्ध करेल. नंबर 1 आहे, जे लपवलं होतं ते अचानक समोर येणार. सखोल उलगडा. मकर राशीच्या आयुष्यात काही गोष्टी बराच काळ पडद्यामागे चालू होत्या. तुम्हाला काहीतरी बरोबर नाही हे जाणवत होतं, पण पुरावा नव्हता. एखादी व्यक्ती गोड बोलत होती, पण तिच्या वागण्यात विसंगती होती. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पना, तुमचं श्रेय कोणीतरी शांतपणे घेत होतं. घरातही काही निर्णय तुमच्यापासून लपवले जात होते. अशी एखादी घटना घडेल, एखादं वाक्य, एखादा मेसेज, एखादी चूक, एखाद्या तिसऱ्या व्यक्तीचं बोलणं आणि पूर्ण चित्र तुमच्यासमोर उभं राहील. तुम्ही मागील अनेक महिन्यांतील घटनांना जोडू लागाल आणि तुम्हाला जाणवेल की संशय विनाकारण नव्हता. ही सत्यता अचानक आणि धक्कादायक असेल, पण त्याच वेळी डोळे उघडणारीही असेल. तुम्हाला समजेल की कोण तुमच्या विश्वासाला तडा देत होतं, कोण तुमच्या विरोधात शांतपणे वातावरण तयार करत होतं. नंबर 2 आहे, तुमच्यावर केलेला अन्याय नियती परत करणार. कर्मफळाचा क्षण. तुम्ही आयुष्यात खूप वेळा अन्याय सहन केला. चुकीचे आरोप, न केलेल्या गोष्टींची जबाबदारी, तुमच्या कष्टाचं श्रेय दुसऱ्याला जाणं, तुमच्या प्रामाणिकतेवर शंका, हे सगळं तुम्ही न बोलता सहन केलं. कर्मचक्र वेगाने फिरू लागेल. ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला त्यांच्याच आयुष्यात तशाच स्वरूपाच्या अडचणी निर्माण होतील. त्यांना त्यांच्या वागण्याचं प्रतिबिंब त्यांच्या आयुष्यात दिसू लागेल. तुम्ही काहीच केलं नाही तरी परिस्थिती अशी बनेल की सत्य त्यांच्या विरोधात उभं राहील. लोकांच्या नजरेत त्यांची प्रतिमा ढासळेल आणि तुमची बाजू आपोआप मजबूत होईल. नंबर 3 आहे, दुश्मन स्वतःच्या जाळ्यात अडकणार. कटकारस्थानाचा उलटा परिणाम. तुमच्या विरुद्ध आखलेल्या योजना खूप विचारपूर्वक होत्या. तुमची प्रतिमा खराब करणे, तुमच्या प्रगतीत अडथळा आणणे, तुमच्या भोवती गैरसमज निर्माण करणे, हे सर्व नियोजनबद्ध होतं. परंतु त्याच योजनांमधील चूक त्यांच्यासाठी साफळा ठरेल. एखादा खोटा दावा उघड होईल, एखादी बनावट गोष्ट पकडली जाईल, एखादा साक्षीदार अचानक सत्य बोलेल. ज्यांनी तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला तेच लोक स्वतः अडचणीत सापडतील. त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागेल आणि ते देताना त्यांचीच घोटाळेबाजी उघड होईल. नंबर 4 आहे, प्रतिष्ठा परत मिळणार. सन्मानाचा पुनर्जन्म. काही काळापासून तुमच्याबद्दल लोकांच्या मनात शंका निर्माण झाली होती. तुम्ही काही चुकीचं केलं नव्हतं, पण चुकीची माहिती पसरवली गेली होती. लोकांनी तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला सुरुवात केली होती. परिस्थिती अशी बनेल की लोक स्वतः तुमच्याकडे येऊन विचारतील, सत्य जाणून घेतील. तुमच्या शांत स्वभावामुळे आणि सातत्यपूर्ण प्रामाणिकपणामुळे लोकांना हळूहळू समजेल की खरी चूक कोणाची होती. तुमचा सन्मान, तुमची प्रतिमा, तुमचं नाव पुन्हा उंचावेल. ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं होतं तेच आता तुमचं कौतुक करताना दिसतील. नंबर 5 आहे, करिअर किंवा व्यवसायात अचानक मोठं वळण. अडथळ्यानंतरची झेप. मकर राशीच्या व्यक्तींनी कामात नेहमीच शिस्त, मेहनत आणि सातत्य दाखवलं आहे. तरीही काही काळापासून तुमच्या प्रगतीला अदृश्य अडथळे येत होते. तुमचं काम योग्य असूनही त्याची दखल घेतली जात नव्हती. तुमच्या कल्पना इतरांच्या नावावर जात होत्या किंवा तुमचं नाव पुढे येऊ नये यासाठी शांतपणे प्रयत्न केले जात होते. या परिस्थितीत मोठं वळण येईल. एखादा वरिष्ठ, एखादा महत्त्वाचा निर्णय किंवा अचानक आलेली संधी या माध्यमातून तुमची खरी किंमत ओळखली जाईल. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि जिथे तुम्हाला अडकवण्यात आलं होतं तिथेच तुम्हाला पुढे नेण्याचा निर्णय होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ महत्त्वाचा आहे. अडकलेले पेमेंट सुटणे, नवीन ग्राहक मिळणे किंवा एखादा मोठा करार हातात येणे अशी घडामोड होऊ शकते. ज्या लोकांनी तुमचा मार्ग अडवला होता ते बाजूला होतील आणि मार्ग मोकळा होईल. नंबर 6 आहे, घरातील गुपित वातावरण उघड होणार. नात्यांची खरी परीक्षा. घरात काहीतरी वेगळं चालू आहे अशी जाणीव तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून होत होती. कोण कोणाशी काय बोलतंय, तुमच्याबद्दल काय चर्चा होते, कोण तुमच्यासाठी खरा आहे आणि कोण फक्त वरवरचं वागतो, हे सगळं अस्पष्ट होतं. एखाद्या प्रसंगामुळे घरातील वातावरण स्पष्ट होईल. एखादं वाक्य, एखादी कबुली किंवा एखादं उघड झालेलं गुपित यामुळे नात्यांचा खरा चेहरा दिसेल.
तुम्हाला कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून अंतर ठेवायचं हे अगदी स्पष्ट समजेल. ही वेळ भावनिकदृष्ट्या कठीण असू शकते, पण दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरेल, कारण खोट्या नात्यांचा भार तुमच्या मनावरून उतरू लागेल. नंबर 7 आहे मानसिक ताण कमी होणार. मनाला मिळणारा दिलासा. मागील काही वर्षात तुम्ही अनेक गोष्टी मनात साठवत होतात. बोलावंसं वाटत होतं, पण परिस्थितीमुळे शांत राहावं लागत होतं. मनात सतत प्रश्न, शंका, अस्वस्थता होती. या मानसिक ताणाचा परिणाम तुमच्या झोपेवर, स्वभावावर आणि निर्णय क्षमतेवरही होत होता. सत्य बाहेर आल्यावर आणि परिस्थिती स्पष्ट झाल्यावर तुमच्या मनावरचा मोठा भार हलका होईल. तुम्हाला जाणवेल की तुम्ही जे सहन केलं ते व्यर्थ नव्हतं. तुमचं मन शांत होऊ लागेल, विचार अधिक स्पष्ट होतील. हा काळ तुमच्यासाठी मानसिक पुनर्जन्मासारखा असेल. तुम्ही अधिक आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकाल आणि स्वतःकडे नव्या दृष्टीने पाहू शकाल. नंबर 8 आहे देव आणि नियती तुमच्या बाजूने उभे राहणार. अदृश्य शक्तींची साथ. मकर राशीच्या व्यक्तींमध्ये एक विशेष गुण असतो, शांतपणे सहन करण्याची ताकद. तुम्ही अनेकदा परिस्थितीवर दोष न देता स्वतःला मजबूत बनवत राहिलात. तुमची ही सहनशक्ती आणि प्रामाणिकता आता फळ देईल. काही गोष्टी अशा घडतील ज्या तुमच्या नियंत्रणाबाहेर असतील, पण त्या तुमच्या फायद्याच्या ठरतील. एखादी मदत अनपेक्षितपणे मिळेल, एखादा अडथळा आपोआप दूर होईल किंवा एखादी व्यक्ती तुमच्या बाजूने ठाम उभी राहील. तुम्हाला जाणवेल की काही अदृश्य शक्ती तुमचं रक्षण करत आहेत. हा काळ तुम्हाला केवळ बाह्य यश देणारा नाही, तर अंतर्मनातही श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढवणारा आहे. सत्याचा विजय आणि मकर राशीचा सन्मान. शेवटी तुम्हाला मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की कित्येक वर्ष तुम्ही जे सहन केलं, जे गिळून टाकलं, जे मनात दडवून ठेवलं, त्याला अखेर अर्थ मिळाला. तुम्हाला कळेल की शांत राहणं ही तुमची कमजोरी नव्हती, तीच तुमची सर्वात मोठी ताकद होती. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं, ज्यांनी तुमच्यावर शंका घेतली, ज्यांनी तुमच्या विरोधात वातावरण तयार केलं, त्यांच्यासाठी हा काळ कठीण असेल, पण तुम्हाला काहीच करावं लागणार नाही. सत्य स्वतः त्यांच्यासमोर उभं राहील. तुमचा सन्मान परत मिळेल. तुमचं नाव पुन्हा स्वच्छ होईल. लोकांच्या नजरेत तुमची प्रतिमा बदलू लागेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःच्या नजरेत पुन्हा उंच व्हाल. हा काळ तुमच्यासाठी केवळ बाह्य बदलांचा नाही, तर अंतर्मनातील समाधानाचा आहे. तुम्हाला जाणवेल की नियती उशीर करते, पण अन्याय कधीच सहन करत नाही आणि ती आता तुमच्या आयुष्यातील मोठा निकाल देण्यासाठी सज्ज झाली आहे. मकर राशीचा हा प्रवास आपल्याला एक गोष्ट शिकवतो. सत्य कितीही काळ दडपलं गेलं तरी एक दिवस ते प्रकाशात येतच आणि त्या दिवशी मकर राशी उभी असते, अभिमानाने, शांतपणे आणि विजयी. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.